नमो बुद्धाय, जय भीम। सर्व धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका आपणा सर्वांना या ठिकाणी मावसाळा धम्मसहल या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना या ठिकाणी हे बुद्धभूमी मावसाळ्याचे हे भगवंताची मूर्ती आहे। हे जी मूर्ती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हे पुतळा आहे आणि सुंदर अशी भगवंताची मूर्ती आहे। आणि पाठीमागे बघा हे खूप छान असं हे वडाचं झाड आहे। अतिशय सुंदर हा परिसर बुद्धभूमी मावसाळ्याचा परिसर आहे। आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर। मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथून वेरूळ लेणी अगदी जवळच आहे। जगप्रसिद्ध वेरूळची लेणी ही जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि म्हणून या वेरूळ लेणीपासून जवळच असलेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा हा मावसाळ्याचा संपूर्ण परिसर आहे आपण बघत आहोत। आणि आज आपण या ठिकाणी एक सुंदर असं बोधी वृक्षाचं वृक्षारोपण आपण करणार आहोत। खूप छान असा एक बोधी वृक्ष आलेला आहे आणि त्या बोधी वृक्षाचं या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत आपण। आमचे भंतीजी आहेत, शांतिरत्न भंतीजी आहेत बघा, हे बोधी वृक्ष घेऊन आता ज्या ठिकाणी लावायचं आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत। अतिशय हे सुंदर आहे बोधी वृक्ष, हे बघा खूप छान हा बोधी वृक्ष आहे। आता भंतीजी बोधिवृक्ष घेऊन आता भगवंताजवळ आलेले आहेत आणि इथून आता लगेचच आपण ज्या ठिकाणी लावणार आहोत त्या ठिकाणाकडे आपण निघालेलो आहोत। हे बघा ही धम्मप्रचाराची गाडी आहे। याच गाडीने आपण खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीवर तांड्यावर जाऊन आपण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करत असतो। आपण अवश्य एकदा ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याला भेट द्या, कारण या ठिकाणी तथागतांच्या अस्थिधातू आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिसुद्धा आहेत। दरवर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात। आपण सुद्धा बुद्धभूमी मावसाळ्याला भेट द्या। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। बुद्धभूमी मावसाळ्याचा हा संपूर्ण परिसर आहे। हे बघा हे 3 पुतळे आहेत। महाराष्ट्रामध्ये असं एकच उदाहरण आहे आपलं की ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी आहेत। हे बघा आपले भंतीजी आहे, शांतिरत्न भंतीजी, हे बोधिवृक्ष घेऊन या ठिकाणी उभे आहेत। आज या ठिकाणी बोधिवृक्षाचं आपण वृक्षारोपण करणार आहोत। हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर आपण अवश्य एकदा भेट द्या। खुलताबाद तालुका जगप्रसिद्ध वेरूळ लेणीपासून जवळच हे ठिकाण आहे। हे बघा हे खूप छान असं या ठिकाणी धम्माचं काम चालते, धम्म प्रचाराचं काम चालते। मोठं सेंटर आहे या ठिकाणी आणि जगातले लोक या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देण्यासाठी येत असतात। हे बघा भंतीजी आहेत आपले। या ठिकाणी बघा कोकेन ओतानी जपान यांच्या वतीने या ठिकाणी एक मागच्या वर्षी एक झाड लावलं होतं, परंतु उन्हाळ्यामध्ये एक खडकाळ जमीन असल्यामुळे आणि ऊन यावर्षी जास्त तापल्यामुळे बघा हे बोधिवृक्ष इथपर्यंत आला होता। तो बोधिवृक्ष वाळला आणि त्यामुळे या ठिकाणी हा बोधिवृक्ष आपण या ठिकाणी लावणार आहोत। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। बुद्धभूमी मावसाळ्याचा हा परिसर आहे। 2 हॉल आहेत। याच ठिकाणी
विपश्यना शिबिर, मेडिटेशन आणि श्रामणेर शिबिराचा या ठिकाणी आपण आयोजन करत असतो। हे 2 हॉल आहेत बघा। हा मोठा हॉल आहे, लंबा हॉल आहे। जवळपास या ठिकाणी 100 लोक ध्यानाला बसतील अशी व्यवस्था आहे। आणि हा छोटा हॉल आहे। या ठिकाणी जवळजवळ मावसाळ्याच्या आजूबाजूला जे गावं आहेत तिथले 4-5 गावचे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात। मध्ये मुलं आहेत, अभ्यास करू लागलेले आहेत। आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। हा मेन गेट आहे। हाय नमो बुद्धाय। या ठिकाणी बघा हे बनते शांतिरत्न आहे, जाळी सोडत आहेत। कारण या ठिकाणी जाळी मजबूत लावलेली होती आणि या ठिकाणी आता हा बोधिवृक्ष आपण लावणार आहोत। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। हा बुद्धभूमी मावसाळ्याचा परिसर आहे। हे बघा एवढं मोठं झाड झालं होतं परंतु पूर्ण वाळून गेलं। सुबाबळ काढून टाका, पिपळाला त्रास दे। आता एक कुंडी काढावं लागेल ना, कुंडी काढून घे। चांगलं मोठं बुड झालं याचे। जितका मारायचा माती टाकलेली आहे, चांगला खतली आहे। लहान बच्चे राहतो पाणी चांगलं ठोक त्याला। मुळे निघले पाहिजे याच्यातून खालून, आता निघेल ते।
घेतलं साईड टाकून बसला वरच्या नंतर पाण्याने घेतली बरोबर होईल. उलटी टाकायची ना. नाव उलटं होती. ती पाठी सरळ करते ती. पाठी सरळ करते ती ना. काय होत नाही. मग पुरा लावून घ्यायचं समोर. तर अशा पद्धतीने प्रिय सज्जनांनो, ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी बनते शांतिरत्न आणि धम्मा दांडगे यांनी ह्या ठिकाणी खूप छान असं बोधिवृक्षाचं झाड लावलेलं आहे. हे बघा, हे जपान इथून एक फार मोठा एक राजाचा मुलगा जपानच्या या मावसाळ्याला भेट दिली होती मागच्या वर्षी. त्यांच्या वतीने या ठिकाणी एक खूप छान असं बोधिवृक्ष लावलं होतं. हे कोकेन ओताणी जपान, तर यांच्या वतीने झाड लावलं होतं आपण. ते उन्हाळ्यामध्ये वाळलं आणि भंती शांतिरत्न म्हणाले की त्या ठिकाणी आपण आपल्याकडे एक बोधिवृक्ष आहे, तो बोधिवृक्ष पुन्हा आपण त्या ठिकाणी लावूया. तर आज या ठिकाणी ते बोधिवृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय, जय भीम. तर अशा पद्धतीने प्रिय सज्जनांनो, ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी बनते शांतिरत्न आणि धम्मा दांडगे यांनी ह्या ठिकाणी खूप छान असं बोधिवृक्षाचं झाड लावलेलं आहे. हे बघा, हे जपान इथून एक फार मोठा एक राजाचा मुलगा जपानच्या या मावसाळ्याला भेट दिली होती मागच्या वर्षी. त्यांच्या वतीने या ठिकाणी एक खूप छान असं बोधिवृक्ष लावलं होतं. हे कोकेन ओताणी जपान, तर यांच्या वतीने झाड लावलं होतं आपण. ते उन्हाळ्यामध्ये वाळलं आणि भंती शांतिरत्न म्हणाले की त्या ठिकाणी आपण आपल्याकडे एक बोधिवृक्ष आहे, तो बोधिवृक्ष पुन्हा आपण त्या ठिकाणी लावूया. तर आज या ठिकाणी ते बोधिवृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि बोधिवृक्षाची आता या ठिकाणी आपण वंदना घेऊया. भंते शांतिरत्न आणि धम्मा दांडगे हे या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करत आहेत. मोकळं वातावरण आहे, खुलं वातावरण आहे. मेणबत्ती राहणे खूप कठीण आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो सम्मा संबुद्धस्स. यस्मूल्ये निसिंनो वंशब्बारे विजयं अका पतो सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपं. इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. साधु साधु साधु. तर प्रिय सज्जनांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आज हा बोधिवृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे. या अगोदर खरं तर जपानच्या धर्मगुरूच्या हाताने या ठिकाणी हा बोधिवृक्ष या ठिकाणी लावण्यात आला होता
उन्हाळ्यामध्ये तो वाळल्यामुळे भंते शांतिरत्नने असा विचार केला की आपण या ठिकाणी बोधिवृक्ष लावूया. तर धम्मा दांडगे आणि भंते शांतिरत्न आणि मी स्वतः इथे हजर होतो बोधिवृक्ष लावताना. तर या ठिकाणी बोधिवृक्षाची वंदना घेऊन आता आपण बोधिवृक्ष लावलेला आहे. तर आपण आता बघूया. आपण हा संपूर्ण परिसर हा माझ्यासोबत आहे धम्मा दांडगे. तर प्रिय सज्जनांनो, आपण अवश्य एकदा बुद्धभूमी मावसाळ्याला भेट द्या. निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी बुद्धांच्या अस्थी आहेत, बाबासाहेबांच्या अस्थी आहेत आणि अजिंठा आणि वेरूळची लेणी कोरण्या अगोदर संपूर्ण या परिसरामध्ये अरहंत विद्वान बौद्ध भिक्षू या परिसरामध्ये वावरलेले आहेत. बाबासाहेब जेव्हा औरंगाबादवरून बाबासाहेब वेरूळला जात होते तेव्हा बाबासाहेब स्वतः या भूमीवर येऊन गेलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे. आपण सुद्धा अवश्य एकदा मावसाळ्याला भेट द्या. अगदी रोडवरच आहे, वेरूळ रूटवर आहे. तर निश्चित आपण एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या. नमो बुद्धाय, जय भीम.